सो नमस्कार मित्रांनो, आता आज आम्ही अचानक शिर्डीला जायचं ठरवलेलं होतं. तर म्हणजे मीनी नव्हतं ठरवलेलं, तर मला यांनी फोन केला की आपण शिर्डीला जायचं का. तर मी बरं चला जाऊया, बाबाचा बुलावा आला तर जाऊन येऊया. सो गाईज आम्ही आता निघालो शिर्डीला जायला. सो गाईज तर चला आपण शिर्डीला जाऊ. ॲक्च्युली शिर्डीला जायचं एक कारण आहे, तो मी तुम्हाला उद्याच सांगेन. सो गाईज चला शिर्डीला जाऊ आपण. सो गाईज मस्तपैकी पक्षी आहेत आतमध्ये, पोपट पोपट. एसी घेऊ का काय गाडीने. बाटी थंडचा चिनी पाहिजे होते, आता हैराण केली असते. यागे त्यागे सो गाईज असंच काहीतरी खायला पेट्रोल पंपवरती थांबलेलो आहोत, काहीतरी खायला घेतोय. नाशिकला गेलतो. ते बघ तो बघ झाली मोठा आहे. तुला दिसलं काय कधी आवाज तिथं.
शिर्डीचं मंदिर. गेट नंबर 7. किलोमीटर वाय देवाचं मग चल म्हटलं करायला चालू. फायनल मित्रांनो आम्ही पोचून बरोबर साई मंदिरच्या समोरच आम्ही इथे हॉटेल बघितलं आहे आणि मंदिर आहे आणि मस्तपैकी आपला भारताचा झेंडा. साईनाथ महाराज की जय. सो गाईज गाडीमधला प्रवास बोललो तर एकदम मला तर कसंच नाही जमलं. आता बघू. आता आम्ही मस्तपैकी फ्रेश होऊन पहिला दर्शनाला घेऊ आणि मग दुसऱ्या दिवशी ज्या कामाला आलेलो आहोत त्या कामाला पुढे जाऊ आम्ही. सो भेटू आपण आता फ्रेश मस्तपैकी होऊ आणि दर्शन घेऊ. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी नंदूबाबांच्या सोबत आणि गीताईसोबत म्हणजे स्पेशली पहिल्यांदा आली आहे दोघांच्या सोबत आम्ही दोघंजणं. एक शूट म्हणजे उद्याच सांगेन मी तुम्हाला. तर बघू आपण थोड्या वेळाने मंदिरात जाऊ. मंदिरात तर मोबाईल अलाउड नाही आहे. आपण थोड्या वेळानंच बघू दर्शन घेऊ. आणि मित्रांनो प्रत्येक हॉटेलमध्ये तुम्ही बघितलं ना जे चित्र वगैरे असतील ना ते पूर्णपणे साईबाबांचेच आहेत. सो गाईज आम्हाला तिथं पटला नाही म्हणून आम्ही हे हॉटेलमध्ये आलो. साई पॅलेस बघते त्याशी हायवर रूम बघायला गेलो. सो फायनल गाईज आम्हाला तोच पॅलेस आवडला साई पॅलेस. तर मस्तपैकी रूम आहे दोघांसाठी कपलसाठी. बसला डायरेक्ट. सो फायनल गाईज मस्तपैकी मी रेडी झालेली आहे आणि लाल लाल कलरची साडी घातलेली आहे आणि ही आमच्या पालखीची दुसऱ्या ग्रुपची साडी आहे. ती मी आज घातलेली आहे. मस्तपैकी असं संध्याकाळचं वातावरण आणि मगाशी आम्हाला आरती पण भेटली पण आम्ही याच्यामध्ये होतो गाडीमध्ये होतो. सो बघूया आपण बाबांचं दर्शन घ्यायला जाऊ. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. सो चला आपण जाऊ आता दर्शनाला. तर मित्रांनो आमचं मस्तपैकी दर्शन करून झालेलं आहे आणि बाप्पाचा आम्हाला टिक्का पण भेटलेला आहे. आता आम्ही चालून जेवायला. तर बघूया तिथे पण भरपूर गर्दी असते जेवायला. सो आम्ही ऑटो करून चाललेलो. फायनल मित्रांनो आम्ही पोचलो आहे जिथे महाप्रसाद असतो तिकडे. आता आतमध्ये जाऊन बघा किती गर्दी आहे आणि ही पब्लिक भरपूर त्याच्यासाठी जेवणासाठीच खास करून प्रसादासाठी. सो साईनाथ महाराज की जय. गाईज मी एवढे म्हणजे 3-4 वेळा आले पण या ठिकाणी कधी आले नव्हते. आज पहिल्यांदा आलेले आहे. सो गाईज आम्ही जेवणासाठी पण 50 रुपयाचा पास काढलेले आहेत कारण का लवकर जेवायला 9:30 वाजतील. 10 वाजता बंद होईल म्हणून आम्ही पास काढला डायरेक्ट. पास घेऊन आलो पण लगेच आलो. तिथे लाईन लावायला लागणार ना आम्हाला. पण काहीच भारी वाटलं. दर्शन पण एक नंबर झालं. आता जेवायला बघूया काय काय आहे ते. गाईच गीताईला वास मस्त आलेला आहे.
गुलाबजामुनचा पाच काढून पहिल्यांदा आलो पण भारी वाटतंय. पटकन आलो, इथे गर्दी नाही आणि पण 1-2-3 असतील 10 माणसं असतील आमच्या पुढे. भारी वाटलं. दर्शन पण मस्त झालं, आनंदाने झालं दर्शन. आता जेवण पण आनंदाने करू आणि आनंदाने मस्तपैकी झोपायला पण जाऊ. फायनल मित्रांनो मस्तपैकी VIP होतं पण भारी 4 जणांना एक. आणि हॉल फुल VIP नाही दाखवते पब्लिक किती आली. गाईज साईराम. आया पॉवर डाऊन झालेली आहे. पिठला, वाटाण्याची आमटी, शेंगदाण्याचा कूट, चपाती. फायनल गाईज मस्तपैकी जेवून झालेलं आहे जेवण आणि आमचा यो प्रसाद आमचा. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी फॅमिली फॅशन म्हणून एक शॉप आहे तिथे आम्ही असं टाइमपासला झालेलो. सो लहान लहान मुलांची चपला. फुल स्टॉल आहे. नको मला या चपला बाकी भारी वाटतं. सांबऱ्याच्या गोंड्याला बघ. पन्नास नको. ड्रेस गाईस, ड्रेस 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 सेल लागलाय, सेल सेल. फायनल मित्रांनो मी झाले रेडी. आम्हाला जिथे जायचंय तिथे आम्ही जाणार आहोत आता. आणि मला पण माहिती नाही कुठे चालले होते कारण का मी पण पहिल्यांदाच चालले त्या ठिकाणी. आणि बघूया कुठे चालले आणि कुठे नेत आहेत ते. मला पण माहिती नाही कुठे जायचंय ते. सो जाऊन आपण बघूया कुठे चालले ते. आणि काल दर्शन पण भरपूर मस्त झालं आणि आता आम्ही निघू डायरेक्ट तिकडेच. तिथून डायरेक्ट मग घरी. सो भेटूया तिकडेच डायरेक्ट. सो फायनल मित्रांनो आम्ही पोहोचलो ज्या मार्केटमध्ये आम्हाला यायचं होतं. म्हणजेच गाई, जिथे गाई काय काय भेटतं तिथे सांगा जरा. सगळं 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 भेटतं बोलते. गाई बकऱ्या वगैरे सगळं भेटतं. त्या मार्केटला यायचं होतं. शिर्डी पासून मला वाटते 20 किलोमीटर ना. 22 किलोमीटर आहे शिर्डी पासून. थोडं 22 किलोमीटर आहे. आता बघू आतमध्ये जाऊया आपण मार्केटमध्ये. सो फायनल गाईज पोहोचलो. हा तो मार्केट आहे आणि मला वाटतं जास्त करून जेंट्सच दिसतात. आम्ही दोघीच लेडीज आहोत आणि पूर्णपणे गायींनी मार्केट भरलेलं आहे. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. भरपूर भरपूर आहेत गाई, भरपूर गायी आहेत. आणि आपण यांच्याकडनं पण थोडी माहिती घेऊ त्या माणसांकडनं. तो गाईज मी तर पहिल्यांदा आले. गीताई मला दुसऱ्यांदा आली आहे. आणि मित्रांनो गाई पण एक्सपर्ट आहे. म्हणजे मला थोडं गायींचं काय माहिती नाही. आपण नंतर थोडीशी माहिती घेऊ. आमच्या ह्यांना ते जास्त माहिती आहे थोडस. काय बोलते दिले गाय आम्ही गाईज खास याच्यासाठी आलेलो आणि बाबांचं पण दर्शन घेतलं. येणार होतो आम्ही आजच लवकर निघणार होतो पण आम्ही रात्रीच निघालो बाबांचं दर्शन घेऊन. आणि मेन यासाठी आलो आम्ही.
गाईच गाई आहेत, गाईच गाईच. गाभण आहे. मग काय उलट. म्हणजे हिला दाखव, हिला दाखव, हिला दाखव. पार्टी मला कसली आहे ग. सकाळीच गाभण झाले. सो गाई सकाळीच बोलते गाभण झालेली आहे. सो गाईज गाईचा बच्चा बघा, हा बघा एक. सो गाईज आम्ही नेहमी घेतो त्यांच्याचकडे आलेलो आहोत, नाही का. सो गाईज आता आम्ही असंच बघत बघत चालू, आणि जेवढे गाई आहेत ना त्यांचे छोटे छोटे बच्चे पण आहेत. हे बघा कसले आहेत बच्चा, बघ किती भारी आहे. बच्चेच बच्चे आहेत गाईंचे, गाईच बच्चेच बच्चे आहेत. खतरनाक गाई, खतरनाक गाई, सगळ्या गायींचे बच्चे आहेत. गाई सगळ्या गायींचे बच्चे. हा बघा कसला आहे. हो त्याची हा बघा कसा झोपलाय. सगळ्या गायींचे बच्चे आहेत का काय. सो गाईज कमी आहे त्या गाई, मला वाटतं कतीत कती असतील हो. तरी पण 20-25 हजाराच्या जास्ती गाई असतील. आणि नमस्कार. चहा नको? चला आपण नंतर त्यांच्याकडनंच माहिती घेऊ, बाबांकडनं. या आता आपण त्यांच्याकडनंच घेऊ काय, कारण का नेहमी त्यांच्याच कडशी घेतो. जर आम्ही आलेलो 1 नंबर गेट न, मला आता आम्हाला नेतात 3 नंबर गेट, म्हणजे असे कितीतरी गेट असतील, मला तेवढं माहिती नाही. आता आपण जाऊन बघू गाईच, पण भारी वाटतंय गाईना बघून. ही पण बघा आताच गाभण झालेली आहेत. गाईच 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 आहे, बघूनच मीच चाट पडले गाईच. सो गाईज सकाळीच गाभण झालेली आहे बघा. बच्चेच के क्यूट दिसत, क्यूट. गाईज हा असा मार्केट आहे जिथे गाई विकल्या जातात. गाई विकल्या जातात आणि जागेच म्हणजे जागेवरतीच गाई गाभण होतात तिथे, आणि डायरेक्ट त्याच याच्यामध्ये गाई विक्री करतात. वासरू सगळं गाई विक्री करतात. अर्धा तास झालाय, फक्त अर्धा तास डिलिव्हरी. म्हणजे वासरू 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 आहे, वासरू आहे गाईज, वासरू. वासरी आहे का, गोजी गोजी. जस्ट अजून वाबालतय. दात बघ बाबा तिचे.
किती जाते ठीक 6 ठीक आहे सो गाईला म्हणजे फिरवून फिरवून बघतात, का बघतात ते आपल्याला माहिती नाही. आपण नंतरला विचारूया त्यांना. पोर पशानूच येईल आम्हाला. गाई सगळे गाईला फिरवून बघतात खलशीवरची. अय पकड. गाईला फिरवून का बघता? गाईला फिरवून बघतात का तर चाल कशी आहे. हा आणि चाल जो दुधाचा जो असतात ना त्याच्यावर बघत असत. आणि तुम्हाला व्यापाऱ्यांकडनं तुम्हाला समजाल म्हणजे ज्याच्याकडनं आपण गाय घेऊ त्याच्याकडनं तुम्हाला समजाल की गायीची क्वालिटी कशी आहे, गायीला चालवून का घेतात, गायीचं मूल व्यवहार काय आहे, खाणं काय आहे, त्याला प्यायला काय, त्याचं रुटीन काय आहे, सर्व त्यांच्याकडनं समजाल. कारण का मी मगापासून बघते ना, सगळ्यांना फिरवून फिरून बघतायत. आत्ताच झालंय. अख्खा भरलाय मार्केट अख्खा. असा कुठला नाही एवढा मोठा मार्केट आहे. लोणी मार्केट, शिर्डी लोणी मार्केट. शिर्डी पासून 21 ते 22 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर प्लीज या इकडे, तुम्हाला पण घ्या. 1 नंबर मार्केट आहे. सो गाईच आत्ताच झालंय. गोजरू बघा कसा. गाईचं नाव काय तुम्ही? सो गाईच बघू शकता, इकडे पण गाभण होते गाई. आईला गोजाचा माकला. गाई जर झाल्या आणि बिचारी बघा, बिचारी कशी तिला म्हणजे तिच्या अंगावरचं जेवढं घाण असेल ती स्वतः चाटते आणि तिला पूर्ण क्लीन करेल ते चाटून. आता तिला अर्ध धुतत पण आहे. चोलून चोलून धुतात त्याला. मित्रांनो, नुकतच बच्चा झालेला आहे गाईला. असे भरपूर बच्चे बघितले मगापासून मी. जोडी बोलतात, जोडी आहे बोलत. सुमित्रांनो, तुम्ही बघू शकता भरपूरच मोठा मार्केट आहे. भरपूर म्हणजे भरपूर. आपल्याला पाहिजे अशा गायी भेटतील आपल्याला. गायी त्याच्यासोबत आपल्याला फ्री मध्ये, म्हणजे फ्री नाही म्हणजे त्यांचे बछडे पण भेटतील आपल्याला. सो गाई मी पहिल्यांदा असं बघितलंय, जर गाभण असल्यावरती इकडेच डिलिव्हरी होते गायींची.
सो गाईज आम्हाला फायनल जेव्हा पण आम्हाला गाय पाहिजे असेल तेव्हा आम्ही या मामांकडे म्हणजे बाबा मामांना फोन करतात की आम्हाला गाय पाहिजे. ते मामा आम्हाला मस्तपैकी बघून देतात की कशी गाय पाहिजे, कशी घ्यायची असते, ते सगळं मामा सांगतात. हे मामा आहेत. आणि जर तुम्हाला पण लोणी मार्केटमध्ये यायचं असेल तर ह्या मामाला नक्की बघा, मामाचा चेहरा बघा. आणि जर नंबर पाहिजे असेल तर मी टाकेनच त्यांचा नंबर. मामा भरपूर म्हणजे भरपूर मस्त बघून देतात. आणि हा त्यांचा मुलगा. भाऊ नाव काय तुमचं? सुशांत. भाऊंचं नाव सुशांत आहे. हा त्यांचा मुलगा आहे मोठा. आणि हे मामा आहेत. आणि मग मामाचं पण चॅनल आहे काय? विजय कप्पा. तर मामांचं पण चॅनल आहे. झाली फिक्स गाईज आमची गाय. फायनल घेतली. घेतल्यावरती फटका मारतात. हाँ दिल से गाय देने के आदमी दिल। मामा के बारे में कुछ तो बताओ। मामा अक्खे बाजार के अंदर दिल वाला है और मामा जैसा व्यापार सच्चा किसका नहीं है। आपने देखा, मैंने पहली बार देखा। जो व्यापार है उनका बोलचाल के सिर्फ व्यापारी और किसान के सामने है ना, वो रियल व्यापार करते हो। वैसा छुपा के अंदर से हाथ डाल के व्यापार नहीं है उनका। और मामा के पास है ना, दिल खोल के आना। मामा अक्खे बाजार के अंदर एक नंबर है। बोलो। गाय को मतलब देखेगा कैसे अच्छी वाली कैसे देखेगा? अच्छी वाली गाय तो तुमको इजू मामा तो बताएंगे। अभी तो मेरे को बताने के लिए टाइम नहीं। ये गाय कौन सी नस्ल वाली है, वो गाय कौन सी ब्रीड वाली है। आपके साथ इजू मामा रहने के बाद आपको कोई दिक्कत नहीं, बिंदास आके आपके इजू मामा के साथ में रहने का ऐसा। थैंक यू। चलो मामा तुम्ही बोला था नहीं मी नाही त्याबद्दल काय सांगा मला. काय इथे समोर गायबद्दल काय सांगायचं, सेकंड लेक्टेशन मध्ये गाय आहे. अच्छा. प्युअर एचएफ पण नाही आहे. ती गिर फाउंडेशन मध्ये राठीमध्ये राहतं, राजस्थानच्या साईडच्या काठावर तो क्रॉस आहे त्याच्यामध्ये. आणि गाय काय 20+ आणि 25+ची नाही, पण शेतकऱ्यासाठी 18 ते 19 लिटर दूध आरामशीर देईल. एका टायमाला 9 लिटर किंवा 9.5 लिटर. कुठल्याही रानामध्ये सोडली, कुठल्या जंगलात सोडली तर काही पण खाऊन ती दुधाची त्याची क्वांटिटी काही कमी होणार नाही. काय नाही कुठल्या प्रकारचा हॅरेसमेंट किंवा तिला डिस्टर्ब किंवा आजारी वगैरे हा प्रकार काही राहणार नाही. आणि नंदकुमार राठी पनवेलचे, रायगड जिल्हा येतोय आणि 15 वर्षापासून रेग्युलर कस्टमर आहे. तर त्या अशा कस्टमरला पण आम्ही काय ड्रॉप देऊ शकत नाही काय नाही. आणि आज महाराष्ट्राचा बाजार लोणी एक फेमस बाजार आहे आमचा, आणि त्यांचं काय आम्हाला योगदान राहिलेलं आहे. आणि आज बाजार शेतकऱ्यासाठी घेण्याजोगता आहे. 2-3 हप्त्यापासून बाजार पण चांगले चालू आहे. शेतकऱ्यांना अवश्य यावा, बाजारामध्ये यावा, चांगल्या प्रकारच्या गाय घेऊन जावा अशी सर्वांना विनंती. आणि मामांचा चेहरा लक्षात ठेवा. मामा तुमचं नाव काय? विजय सुखदेव तुपे, लोणी प्रॉपर. लक्षात ठेवा मामांचं नाव. मामा भरपूर फेमस आहे. मामांचा मुलगा आहे तो पण, त्याचा पण यूट्यूब चॅनल आहे. सो थँक्यू मामा. ज्यांना गाय घ्यायची आहे ते म्हणजेच आमचे आई बाबा गीता नंदकुमार ठाकूर आणि नंदकुमार जनार्दन ठाकूर यांच्यासाठी आम्ही खास गाय घ्यायसाठी आलो लोणी मार्केटला. तर बाबा कसं वाटतं तुला? एकदम छान. किती वर्ष झाली तुला इथे येऊन? जवळजवळ 4-5 वर्ष आम्ही येतो. अच्छा. आणि त्या मामांच्यावर आमचा भरपूर विश्वास विश्वास आहे. आहे. आम्ही कधी मार्केटला जात पण नाही. त्यांच्या मामाला फोन केला की मामा येणार. रात्री पण एक फोन केला, मी शिर्डीला मुक्कामाला होतो. अच्छा. एक फोन केला, मामा आलो तर रेडी सकाळी. ओके तर थँक्यू. आणि त्यांची मिसेस गीता नंदकुमार ठाकूर. पण साईड का निचोडलं की दूध लागायले. इकडे बघ, इकडे बघ. 2 हात लावून इकडे बघ. हा. इकडे बघ. काहीच पहिल्यांदा काढते. ती उलट बरोबर दाबते. एक वरती हात पकडायचा आणि ऐसा करायचं. बस चला नंतर मिळून घेऊ. गाईज आमची गाय आणि आमचा ती पण गायच आहे छोटी. गोचू 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 बोलतात. तर गाईज बदकावं ही बाहेर निघली बघ र. दिसतान बघ. 079. गाईज यूट्यूबला बघतं मी स्वतः आणि आज प्रत्यक्ष बघतोय ही बदकात सगळी. पहिला 1 रुपया टाकून बघ. सो गाईज आम्ही फायनल गाय घेतलेली आहे. पाहिजे अशा लाख 2 लाख 3 लाखपर्यंत प्राईज असतात.
पण जे आम्ही नेहमी घेतो, एक 5 वर्ष झाली गेली आम्ही त्यांच्याकडनं गाय घेतो तिथूनच घेतली, त्यांनी आम्हाला ठरवून दिली. सो गाईज भरपूर मस्त आहे आणि मी पहिल्यांदा बघितलं बाबा एवढं डोळ्यातून. सो आता आम्ही निघालो घरी जायला. आता कुठेतरी धाबा बघतोय पेटपूजा करायला. आज बुधवार आहे मस्तपैकी. सो भेटू. सो गाईज फायनल आम्ही जेवायला थांबलेलो आहे. बघू काय काय भेटतं ते. तुम्ही दोघं आत बसा, आम्ही आतमध्ये बसू. त्यात बस. चाफा फुललेला आहे. वास येते का ते चाफाचा. मित्रांनो वेगळी सिस्टम इथे गरम करते म्हणून काहीतरी थंडाव्यासाठी फक्त पाण्याचा फवारा आहे वरतून. असं वाटत नाही का भिजेल म्हणून. मस्तपैकी आहे बघा. मस्त हॉट पण गरम वाफ मारतं. गाईज पहिल्याच प्लेटी आल्या. आता आमच्या अजून ऑर्डर बाकी आहे. आणि इकडे बघा टोन वासून आहे. कधी येईल कधी येईल कधी येईल. 12 काही जेवून झालंय आमचं मस्तपैकी. चिकन अंडी मागवलेली. माझी बॅटरी लो झाली म्हणून नाही चेक काढला. सगळं खाल्यावर काढतंय. मस्त लागली. पोट बघ पोट पोट डाकर आहे पोट. अरे कामी बघ मित्रांनो की ताईने खालाय बघा. इकडे बघा आजच्या गावात उठली न कुठ खाऊ थांबलेलो मी. आज 1.5 रोटी खाल्ली आणि एक फुल राईस खाल्लेला आहे. वराची पाली असतो जरा चालते बघितलं. मित्रांनो डाळिंबाचं झाड आहे. इथे एक डाळिंब आलेला आहे. चावून बघतो मी. या कुच आहे विजा यावं हात तरी बरीच आहेत. सुकलीन मित्रांनो डाळिंब डाळिंब. सुकलीन पण दिसती. काहीच खतरनाक एक नंबर ऊन लागते. एक नाही असा याच्यासारखं डाळिंब दिसत.